नमस्कार फ्रेंड्स, एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, 28 जानेवारी 2024ला जी बार्टी IBPS CET झाली. बँक, रेल्वे, LIC इत्यादी. ठीक आहे, तत्सम नोकरीची संधी त्यासाठी ही जी CET झालेली आहे त्याचा क्वेश्चन पेपर अवेलेबल झालेला आहे. ठीक आहे, आता बघा, याला नाव होतं बार्टी IBPS CET 2023-24. इथं 24 पाहिजे होतं, 23 झालेलं आहे. 28 जानेवारीला हा पेपर झाला. तर बघा, पेपरचा कालावधी 11 ते 12 या वेळेमध्ये होता. ठीक आहे, आणि सिलेबस पण इथे सांगितलेला आहे त्यांनी, असा सिलेबस आहे. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही. 50 प्रश्न होते, 200 मार्क्स होते. ठीक आहे, आणि तर हा जो पेपर झाला होता कोल्हापूर, गोंदिया, नंदुरबार, अकोला आणि लातूर या 5 सेंटरसाठी झाला होता. एकच क्वेश्चन पेपर, सगळीकडे सेमच क्वेश्चन होते. तो क्वेश्चन पेपर पाहूयात आपण टेलिग्राम चॅनलवरती तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहोत. तो फ्रेंड्स, एस एज्युकेशन नावाचं जे चॅनल आहे आपलं, त्याच्यावरती टाकलेलं आहे. आज किती तारीख आहे? 28 जानेवारीला टाकलेला आहे क्वेश्चन पेपर. तर बघा, हा जो क्वेश्चन पेपर आहे ओपन करा तुम्ही. त्याच्यामध्ये बघा तारीख टाकलेली आहे 28 जानेवारी 2024ला हा क्वेश्चन पेपर झालेला आहे. ह्याच्यामध्ये काही 5-6 पॉईंट इम्पॉर्टंट होते. त्याच्यापैकी बघा निगेटिव्ह मार्किंग होतं का नव्हतं. ठीक आहे, तर गेल्या वर्षी जो पेपर झाला होता त्यामध्ये 2022ला त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होती, पण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती. नो निगेटिव्ह मार्क्स फॉर रॉंग आन्सर. ठीक, तर त्याच्या आधी जे क्वेश्चन पेपर झाला होता 2022ला बहुतेक, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/3 होती. तर तुम्ही ज्यावेळेस CET देणार असाल त्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे का ते चेक करा. प्रत्येक वेळेस हा नियम बदलू शकतो. ठीक आहे, बघा याच्यामध्ये 1 ते 5 चार्ट दिलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न आहेत. परत 6 ते 10 कॅल्क्युलेशनचा भाग आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 11 ते 13 याच्यावरती प्रश्न आहेत. 14 ते 15 इक्वेलिटीवर प्रश्न आहेत. त्यानंतर 16 ते 20 सर्क्युलर अरेंजमेंट आहे ही. ठीक आहे, त्यानंतर बघा 21 ते 25 पॅसेज आहे, पॅसेजवरती प्रश्न आहेत. आणि परत खाली 26 ते 30 ह्याच्यामध्ये काही त्यांनी शब्द गाळलेले आहेत, असे नंबर दिलेत त्याला, त्याच्यानुसार ते भरायचे आहेत. खाली तुम्हाला विचारले की 26 क्वेश्चन्स आहे, इथे काय येतं आहे 26 ठिकाणी. ठीक, तो तिथं कोणता शब्द बसणार त्या चारीपैकी तुम्हाला निवडायचा आहे. तर बाकी काही खालचे जे क्वेश्चन आहेत, तर प्रॉफिट लॉसवरती आहे, शेअर आहे, त्याच्यानंतर एजवरती आहे. ठीक, आणि हे 41 पासून बघा GKचे क्वेश्चन चालू होतात. हे बघा, सुबनसिरी लोअर हायड्रोलिक प्रोजेक्ट, त्यानंतर स्पेशल कॅटेगरी स्टेट. ठीक आहे, हे शेवटचे जे 10 क्वेश्चन आहेत ते आहेत GKचे. ओके, तर फ्रेंड्स 50 प्रश्न होते याच्यामध्ये, एक प्रश्न 2 मार्कला, म्हणजेच टोटल 100 प्रश्न, 100 मार्क्स. ठीक आहे, आता फ्रेंड्स ह्याची आन्सर की आली, वेबसाईटला टाकली की आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देऊ. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अपडेटसाठी. तसंच बार्टीची वेबसाईट आहे, बार्टी, तुम्ही सर्च करा बार्टी पुणे गुगलमध्ये, तो तुम्हाला वेबसाईटची लिंक भेटेल. तिथं पण तिथे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आणि फ्रेंड्स, यापूर्वीचे झालेले क्वेश्चन पेपर आहेत ते पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. जे कोल्हापूर, पुण्यासाठी किंवा इतर जिल्ह्यासाठी जी परीक्षा यापूर्वी झालेल्या आहेत त्याचे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. इथेच पहा, काही दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवरती हे सर्व क्वेश्चन पेपर शेअर केले होते, पाहू शकता तुम्ही. हां, इथे पहा, बघा, बार्टी IBPS CET 2023 चा क्वेश्चन पेपर आहे आणि त्याची आन्सर की पण इथेच आहे बघा खाली. हे पहा, इथं आन्सर की पण आहे. त्यानंतर बार्टी IBPS CET पुणेचा आहे, नंतर नागपूरचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही क्वेश्चन पेपर ओपन करा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं सर्व इन्स्ट्रक्शन आहेत, निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे का नाही ते. ठीक आहे, तर असा क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये. तर तुम्ही रेफरन्ससाठी हे प्रश्न पाहू शकता. 50 प्रश्न आहेत. आणि तुम्हाला जर हे नाही सापडलं तर तुम्ही असं सर्च करा, लोगोवरती क्लिक करा चॅनलवरच्या, आणि ते फाईल्समध्ये जा आणि ते सर्च करा IBPS. ठीक आहे, तर तुम्हाला बघा इथे सर्चमध्ये दाखवलेलं आहे. तर हे क्वेश्चन पेपर इथे दिसतील. नोटिफिकेशन पण आहेत, मागच्या जाहिराती वगैरे ते पण तुम्ही पाहू शकता. तसंच बार्टीच्या MPC आणि UPSCच्या CET झालेल्या आहेत, त्याचे पण क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत.
तर फ्रेंड्स याची आन्सर की आली की आपल्या चॅनलवरती टाकण्यात येईल किंवा मग ह्या क्वेश्चन पेपरला जोडून मी परत एक नवीन PDF तिथे टाकेल. धन्यवाद.